वीरेंद्र पवार जो मुद्दा उपस्थित केलेला आहे आबासाहेब पाटील यांनी त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी शरद पवार यांचं नाव घेऊन म्हटलेलं आहे की त्यानंतर मराठा आणि ओबीसी हा वाद सुरू झाला। आपणही मराठा महासंघाचं अनेक वर्ष काम पाहताय आपल्या वडिलांच्या सोबत। कसं बघता या एलिगेशनकडे, या आरोपाकडे? केला नाही आम्ही इतिहास काढून बघा। थांबा थांबा, आम्ही वीरेंद्र जाणून पवारांना बुजून बोलून दे। आम्हाला काळकुटे मी तुम्हाला वेळ दिलेला, वीरेंद्र पिसेच्या पवारांना बोलून दे। ज्यावेळी ज्यावेळी बीबीसी बराच लागू केल्या त्यानंतर मराठा महासंघातर्फे एक पॅनल होतं, ते व्हीपी सिंगना तिथे भेटलं, दिल्लीमध्ये जाऊन व्हीपी सिंगना भेटलं। त्याला सांगितलं त्यांनी की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही जर आता मंडळ आयोग लागूच केला असेल तर तुम्ही मराठा समाजाला देखील समाविष्ट करा। ही सरळ मागणी त्याच्यामध्ये केलेली, ते पत्रही आज माझ्याकडे। त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की एक काम करा, माझ्यासाठी एकदम सोपं आहे ते लागू करणं, तुम्ही फक्त स्टेट कडनं एक रेकमेंडेशन मागा। त्यावेळी कुठल्याही प्रकारचे आयोग वगैरे नव्हते, कुठल्या आयोगाच्या शिफारसी वगैरे लागायच्या नाही। त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही स्टेट मधनं तुम्ही मुख्यमंत्र्यांचं रेकमेंडेशन द्या की तुम्हाला ताबडतोब मी इथे लागू करून देतो। त्यानंतर हे आलेलं जे शिष्टमंडळ होतं हे मुंबईमध्ये पुन्हा पवार साहेबांना भेटलं। पवार साहेबांना भेटल्यावरती त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे, आम्ही तिथे त्यांना भेटलेलो आहोत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर राज्याने त्याचं जर शिफारस केली तर आम्ही ताबडतोब घेऊ। परंतु त्यावेळी जी भूमिका होती, त्यावेळी शरद पवारांची जी भूमिका होती, आम्ही नेहमी सांगतो की त्यावेळीची भूमिका होती ती मराठ्यांना पोषक नव्हती। मराठवाडा नामांतर ऐका जर मराठवाडा नामांतर हा एक प्रकार झालेला होता की ज्यावेळी मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव ठेवण्यात त्यावेळी एक मोठा विरोध होता, तोही त्यांनी केला। सामाजिक समतोलापायी त्यांनी केला असं आजही ते सांगतात। तो एक गोष्ट होती, त्यावेळी कुठलाही मराठा समाजाच्या नेत्याला देखील मराठवाड्यामध्ये फिरून देत नव्हते त्यावेळी। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी हे त्यांना जेव्हा सांगितलं गेलं की स्टेटचं रेकमेंडेशन पाहिजे, त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे मला तसं करता येणार नाही। त्यामुळे त्यावेळी जर हा जर संपला असता, कारण त्यावेळी कुठलेही आयोग वियोग हे काढायचे, आता जे सर्व जे घेऊन बसले आहेत ना सीट्स ओबीसी मध्ये, ते कुठल्या आयोगाच्या शिफारसीमध्ये आले होते, कुठल्या यांनी आले होते?